हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील. तर इकडं तुम्ही बघू शकता, आम्ही इथं जेवण करत होतो आणि किट्टूची इथं टेबलवर बसून जेवणाची तयारी चालू होती, म्हणून त्याचा सर्व हा आटापिटा चालू होता. त्याने हा टेबल म्हणजे हा टिपॉय पुढच्या रूममध्ये ठेवलेला होता, तिथून पार ओढत ओढत किचनपर्यंत आणला आणि मग त्याच्यावर बसून त्याला जेवण करायचं होतं. तेवढ्यात त्याचं लक्षात आलं की मागच्या दारी ते रामफळाचं झाड आहे. मम्मी त्यांचं ते आठवलं आणि तो बघायला गेला, त्याला फळं लागले आहेत की नाही. नंतर मग आम्ही जेवणं वगैरे सगळं आपटून मग मला इकडं पुण्याला आणण्यासाठी मम्मीने डाळ वगैरे दळायला घेतली. मी मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अशा प्रकारे मम्मीने हे 2 डाळी तिकडूनच दळून दिल्या होत्या. तसं तर मी इकडंच दळते, पण जेव्हा येते तेव्हा दळून देते, कारण की घरचे चक्के आहे म्हणे, तिथं जाऊन पण दळायचं, त्याच्यापेक्षा इकडून दळून घेऊन जाय म्हणून. आणि मग मम्मी दळत होती आणि मग मी नंतर लगेचच ते पीठ काढून घेत होते, जेणेकरून इथं आल्यावर मला डायरेक्ट ते फक्त डब्यात भरायचंच काम राहील म्हणून. आणि मी पीठ गाळत होती, तर माझं बघून किट्टू पण तिथं पीठ गाळत होता. त्याला पण हौस वाटते असल्या कामांची, तो करतच असतो. मग नंतर पीठ वगैरे सर्व बांधून घेतलं आणि मग फायनली इकडं आणण्यासाठीचं सगळं सामान आम्ही एका गोणीमध्ये भरायला घेतलं. यातल्या बऱ्याचशा वस्तू ह्या माझ्या आत्याने बांधलेल्या होत्या आणि काही पिठं वगैरे काही थोड्याफार वस्तू या मम्मीने हे बांधलेल्या होत्या. मग सगळं साहित्य आम्ही एकाच गोणीमध्ये भरून घेतलं, जेणेकरून आणायला सोपं जाईल. आणि मुलीचं कितीही चांगलं असलं तरी माहेरून येताना थोडंफार का होईना ते देतातच, खाली हात नाही येऊ देत. म्हणून अशा प्रकारे आम्ही ते सगळं बांधून झालं आणि मग नंतर माझं काही काम होतं, म्हणून ते करण्यासाठी आम्ही गावात जायला निघालो. तर म्हटलं मग किट्टूचं फिरणं पण होईल, म्हणून मग मी, मम्मी, किट्टू आणि माझी भावाची मुलगी आम्ही गावात जाण्यासाठी निघालो होतो. तिकडे पोचल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही पाणीपुरी खायला गेलो. म्हटलं पहिले खाऊन घेऊ, मग नंतर काम वगैरे जे आहे ते करू. आणि किट्टूलाही तशी पाणीपुरी खूप जास्त आवडते, म्हणून पहिले आम्ही खायला गेलो. पुढे आल्यानंतर आम्हाला माझा भाऊ भेटला, म्हणजे काकांचा मुलगा. मग त्या भाऊने किट्टूला थांबवून घेतलं की पायनॅपलचा ज्यूस पिऊन घे म्हणून मग आम्ही तिथं थांबलो होतो. मग पायनॅपलचा ज्यूस वगैरे पिलो. आणि तसंही आम्ही तिकडं गेलो म्हणजे किट्टूचा फिक्स असतं बाबासोबत, तो डेली जातच असतो पायनॅपलचा ज्यूस प्यायला. तो इकडं आल्यावरही त्याला आठवण येते की मला बाबासोबत पायनॅपलचा ज्यूस प्यायला जायचं आहे म्हणून. आणि ही जी क्यूटची मुलगी दिसते ना, तर ही माझी भावाची मुलगी आहे आणि किट्टूची बेस्ट फ्रेंड पण आहे. किट्टू इथं आल्यानंतरही सतत तिची आठवण काढत असतो. नंतर मग आम्ही पुढं आमचं जे काही काम होतं ते काम केलं आणि त्यानंतर म्हटलं जाता जाता किट्टूसाठी काही फ्रूट घेतले मम्मीने. तेच आमचं इथं सगळं घेणं चालू होतं, पण त्याचं लक्ष हे केळीवरच होतं आणि आम्ही त्याला कफाचा त्रास असल्यामुळे केळी नाही घेत, म्हणून मग त्याला चिकू, ग्रेप्स वगैरे असे 2-3 फळं मम्मीने घेतले. आणि मग त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर म्हटलं घरी जाण्याच्या पहिले मग आम्ही तिकडं येता येता रेल्वे स्टेशनवरती पण गेलो होतो, कारण किट्टूला ट्रेन बघायची होती. आणि तसाही आमचा ट्रेनचा प्रवासच नसतो, आम्ही इकडून गावालाही जातो तर ट्रॅव्हलनेच जातो. आणि तिकडंही जर मम्मीकडे किंवा आत्याकडे सासरी जायचं असलं तर एक तर बाईकने, नाही तर मग पप्पा घ्यायला येतात, म्हणून एवढा आमचा काही ट्रेनचा प्रवास नसतो. म्हणून किट्टूला ट्रेन बघायची खूप हौस आहे, म्हणून मग म्हटलं थोडं तिथं थांबावं आणि त्याला ट्रेन दाखवावी. म्हणून तिकडे 10 मिनटं थांबल्यानंतर मग ट्रेन आली आणि किट्टूने ट्रेनही बघितली. याच नोटवरती मी आजचा माझा व्हिडिओ एंड करते. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा. भेटूया नवीन छोट्याशा ब्लॉगसोबत.